हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात मित्रांनो? मजेत ना? टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश युनिट 1.5 ऑनेस्टी बिल्ड्स ट्रस्ट. म्हणजे प्रामाणिकपणा विश्वास निर्माण करतो. हा खूप महत्वाचा चॅप्टर आहे व हा आपल्या जीवनाशी खूप संबंधित चॅप्टर आहे. या गोष्टीतून आपल्याला प्रामाणिकपणा, सत्य आणि विश्वास यांचे महत्व समजते. चला तर मग ही सुंदर गोष्ट सोप्या भाषेत शिकूया. हे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, लेट्स कनेक्ट. त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डू यू फील ऑन रिटर्निंग अ लॉस्ट पेन्सिल टू युअर क्लासमेट? म्हणजे तुमच्या वर्गमित्राला हरवलेली पेन्सिल परत देताना तुम्हाला कसे वाटले? व दुसरा क्वेश्चन आहे, डीड यू एव्हर डेअर टू ऍडमिट युअर मिस्टेक्स टू युअर पॅरेंट्स? हाऊ? म्हणजे तुम्ही कधी तुमच्या आई वडिलांसमोर तुमच्या चुका कबूल करण्यास धाडस केले आहे का? व कसे? तर चला याची उत्तर आपण जाणून घेऊयात. फर्स्ट क्वेश्चन, हाऊ डू यू फील ऑन रिटर्निंग अ लॉस्ट पेन्सिल टू युअर क्लासमेट? याचे उत्तर असेल, रिटर्निंग अ लॉस्ट पेन्सिल टू माय क्लासमेट मेड मी फील हॅपी अँड सॅटिस्फाईड. इट गेव मी अ सेन्स ऑफ ऑनेस्टी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. I felt proud because I had done the right thing. And it also strengthened the trust between me and my classmate. म्हणजे माझ्या वर्गमित्राला हरवलेली पेन्सिल परत केल्याने मला आनंद आणि समाधान वाटले. त्यामुळे माझ्यात प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. मी योग्य गोष्ट केली असल्यामुळे मला अभिमान वाटला. त्यामुळे माझ्यामधील आणि माझ्या वर्गमित्रामधील विश्वासही अधिक दृढ झाला. चला दुसरा क्वेश्चन पाहूयात. Did you ever dare to admit your mistakes to your parents and how? याचे उत्तर असेल, Yes, I have admitted my mistakes to my parents. At first, I felt nervous and afraid of their reaction. But I gathered courage and told them the truth honestly. They appreciated my honesty, guided me to correct my mistake, and taught me an important lesson. This made me realize that admitting mistakes helps us learn and become better. याचा अर्थ आहे, हो, मी माझ्या चुका माझ्या आई वडिलांसमोर कबूल केल्या आहेत. सुरुवातीला मला त्यांच्या प्रतिक्रियेची भीती आणि अस्वस्थता वाटत होती. पण मी हिंमत गोळा केली आणि त्यांना प्रामाणिकपणे सत्य सांगितले. त्यांनी माझ्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. माझी चूक सुधारण्यासाठी मला मार्गदर्शन केले आणि एक महत्वाचा धडा शिकवला. यामुळे मला जाणवले की चुका मान्य केल्याने आपल्याला शिकायला आणि अधिक चांगले बनायला मदत होते. तर बाजूला नैतिक विचार दिलेला आहे. तर चला आपण धड्याला सुरुवात करूया. रीड अँड डिस्कस. तर चला हा पाठ आपण समजून घेऊयात व मी याचे ट्रान्सलेशनही तुम्हाला सांगणार आहे. हा पाठ तुमच्या चांगला लक्षात राहील. चला वाचूया. वन डे यंग पवन वॉज वॉकिंग अलॉंग द रोड नियर हिज विलेज. म्हणजे एक दिवस लहान पवन आपल्या गावाजवळच्या रस्त्यावरून चालत होता. While playing, he found a coin lying on the ground. म्हणजे खेळताना त्याला जमिनीवर पडलेले एक नाणे सापडले. He was very happy. म्हणजे तो खूप आनंदी झाला. With that coin, he thought we could buy sweets. म्हणजे त्या नाण्याने तो मिठाई घेऊ शकतो असे त्याला वाटले. पवन ran home and showed the coin to his आई. पवन धावत घरी गेला आणि ते नाणे आईला दाखवले. आई लुक्ड ॲट द कॉइन अँड जेंटली आस्क्ड. मग पहा आई त्याला काय विचारते. आई लुक्ड ॲट द कॉइन अँड जेंटली आस्क्ड. म्हणजे आईने नाण्याकडे पाहिले आणि प्रेमाने विचारले, पवन, इज दिस कॉइन युअर्स? पवन, हे नाणे तुझे आहे का? पवन रिप्लाइड, नो आई, आय फाउंड इट ऑन द रोड. म्हणजे पवन म्हणाला, नाही आई, मला ते रस्त्यावर सापडले. आई बिकेम सिरियस बट स्पोक लव्हिंगली. आई गंभीर झाली पण प्रेमाने बोलली. शी सेड, देन धिस कॉइन डज नॉट बिलॉंग टू अस. म्हणजे ती म्हणाली, मग हे नाणे आपले नाही. समवन मस्ट हॅव लॉस्ट इट. म्हणजे कोणाचे तरी हरवले असणार. कीपिंग इट वुड बी रॉंग. म्हणजे ते आपल्याजवळ ठेवणे चुकीचे ठरेल. पवन फेल्ट अ लिटल सॅड. म्हणजे पवनला थोडे वाईट वाटले. ही रिअली वॉन्टेड टू बाय स्वीट्स. म्हणजे त्याला खरंच मिठाई घ्यायची होती. बट आई हेल्ड हिज हँड अँड सेड. पण आईने त्याचा हात धरला आणि म्हणाली, बीइंग ऑनेस्ट इज मोर इम्पॉर्टंट दॅन
बिंग हॅपी जस्ट फॉर अ मोमेंट. म्हणजे क्षणभर आनंदी होण्यापेक्षा प्रामाणिक राहणे अधिक महत्वाचे आहे. बघा किती सुंदर त्याच्या आईने त्याला सांगितले. शी टूक पवन आउटसाइड अँड आस्क्ड हिम टू अनाउन्स लाऊडली दॅट अ कॉइन हॅड बीन फाउंड. म्हणजे ती पवनला बाहेर घेऊन गेली आणि मोठ्याने सांगायला सांगितले की एक नाणे सापडले आहे. आफ्टर सम टाइम अ पुअर मॅन केम अँड सेड ही हॅड लॉस्ट हिज ओनली कॉइन. म्हणजे थोड्या वेळाने एक गरीब माणूस आला आणि म्हणाला की त्याचे एकमेव नाणे हरवले आहे. म्हणजे त्याच्याकडे एकच नाणे होते. आई आस्क्ड हिम अ फ्यू क्वेश्चन्स अँड देन रिटर्न द कॉइन टू हिम. म्हणजे आईने त्याला काही प्रश्न विचारले आणि मग ते नाणे त्याला परत दिले. द मॅन थँक्ड आई अँड पवन विथ टीयर्स इन हिज आईज. म्हणजे त्या माणसाने डोळ्यात पाणी आणून आई आणि पवनचे आभार मानले. पवन अंडरस्टूड दॅट डे दॅट द ट्रूथ अँड ऑनेस्टी बिंग रिअल हॅपीनेस. म्हणजे त्या दिवशी पवनला समजले की सत्य आणि प्रामाणिकपणा खरा आनंद देतात. दो ही डीड नॉट गेट स्वीट्स ही फेल्ट प्राऊड अँड हॅपी. म्हणजे जरी त्याला मिठाई मिळाली नाही तरी त्याला अभिमान आणि आनंद वाटला. तर असा होता हा चॅप्टर. खूप जास्त रिलेटेबल आहे. चला आपण याचे क्वेश्चन अँड आन्सर्स पाहूया. तर चला मित्रांनो, आपण या चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर्स पाहूयात. सी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, लिसन अँड रिपीट, म्हणजे ऐका आणि माझ्या पाठीमागे म्हणा. तर या क्वेश्चनचे ट्रान्सलेशन मी साईडला देत आहे, ते तुम्ही पहा. फेल्ट, इम्पॉर्टंट, मोमेंट, अनाउन्स, ऑनेस्टी. चला मित्रांनो, डी ऍक्टिव्हिटीकडे जाऊयात. कलेक्ट गुड थॉट्स अँड राईट इन युअर नोटबुक. प्रेझेंट देम इन युअर स्कूल असेंब्ली. चांगले विचार गोळा करून तुमच्या वहीत लिहा, ते तुमच्या शाळेच्या संमेलनात सादर करा. एक्झाम्पलसाठी आपल्याला खाली एक चांगला विचार दिलेला आहे, तो आपण वाचूया. ट्रूथ अँड ऑनेस्टी ब्रिंग रिअल हॅपीनेस. म्हणजे सत्य आणि प्रामाणिकपणा खरा आनंद देतात. तर यासारखे आपण काही गुड थॉट्स पाहूयात. चला चला मित्रांनो, 6 गुड थॉट्स आहेत इथे. ऑनेस्टी इज द फर्स्ट चॅप्टर इन द बुक ऑफ विजडम. म्हणजे प्रामाणिकपणा हे ज्ञानाच्या पुस्तकातील पहिले प्रकरण आहे. दुसरा, ट्रूथ मे नॉट गिव्ह यू व्हॉट यू वॉन्ट टुडे बट इट गिव्हज यू पीस एव्हरी डे. म्हणजे सत्य कदाचित आज तुम्हाला हवं ते देणार नाही, पण ते तुम्हाला दररोज शांती देते. चला पुढे. बिंग ऑनेस्ट इज नेव्हर इझी बट इट इज ऑलवेज द राईट चॉईस. म्हणजे प्रामाणिक असणे कधीच सोपे नसते, पण तो नेहमीच योग्य पर्याय असतो. चला पुढे. रिअल हॅपीनेस कम्स फ्रॉम अ क्लिअर, कन्साइज अँड नॉट फ्रॉम प्लीजिंग अदर्स. म्हणजे खरे सुख निर्मळ विवेक बुद्धीतून येते, इतरांना खुश करण्यातून नाही. चला पुढे. पीपल मे फॉरगेट युअर वर्ड्स बट दे विल नेव्हर फॉरगेट युअर ऑनेस्टी. म्हणजे लोक तुमचे शब्द विसरतील, पण तुमचा प्रामाणिकपणा कधीच विसरणार नाहीत. नेक्स्ट, ऑनेस्टी बिल्ड्स ट्रस्ट अँड ट्रस्ट बिल्ड्स स्ट्रॉंग रिलेशनशिप्स. म्हणजे प्रामाणिकपणामुळे विश्वास निर्माण होतो आणि विश्वासामुळे मजबूत नातेसंबंध निर्माण होतात. चला मित्रांनो, पुढील ऍक्टिव्हिटीकडे जाऊयात. ही ऍक्टिव्हिटी काय सांगते पाहूयात. ऍड वाय टू द गिव्हन वर्ड टू मेक अ न्यू वर्ड. मेक अ सेंटेन्स युझिंग द न्यू वर्ड. म्हणजे दिलेल्या शब्दात वाय जोडून एक नवीन शब्द तयार करा. त्या नवीन शब्दाचा वापर करून एक वाक्य बनवा. उदाहरणासाठी आपल्याला खाली दिलेले आहे ऑनेस्ट, याला वाय लावून ऑनेस्टी, व त्याचे वाक्य असेल ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. म्हणजे प्रामाणिकपणा हेच सर्वोत्तम धोरण आहे. तर चला तसेच आपण खालीलही शब्दांचे वाक्य बनवूयात. चला पाहूयात. फर्स्ट शब्द आहे रेन, म्हणजे पाऊस, त्याला वाय लावले की रेनी. ते वाक्य असेल इट वॉज अ रेनी डे सो आय कॅरीड अन अम्ब्रेला. म्हणजे पावसाचा दिवस होता म्हणून मी छत्री घेतली होती. दुसरे आहे डर्ट, त्याला वाय लावले की डर्टी, म्हणजे घाण. त्याचे वाक्य असेल द फ्लोर वॉज डर्टी सो वी क्लीन्ड इट टुगेदर. म्हणजे फरशी घाण झाली होती म्हणून आम्ही ती एकत्र स्वच्छ केली. पुढे क्लाउड, क्लाउडी, म्हणजे ढगाळ. द स्काय वॉज क्लाउडी अँड इट लुक्ड लाईक इट माइट रेन. म्हणजे आकाश ढगाळ होते आणि पाऊस पडेल असे वाटत होते. हेल्थ, म्हणजे आरोग्य, त्याला वाय लावलं की हेल्दी, म्हणजे निरोगी. अ बॅलन्स्ड डाईट अँड रेग्युलर एक्सरसाइज कीप अस हेल्दी. म्हणजे संतुलित आहार आणि नियमित व्यायाम आपल्याला निरोगी ठेवतात. चला पुढील ऍक्टिव्हिटीकडे जाऊयात. तर चला, एफ ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ट्रू ऑर फॉल्स, म्हणजे चूक की बरोबर ते ओळखा. फर्स्ट सेंटेन्स आहे आई टॉट पवन टू लाय. म्हणजे आईने पवनला खोटे बोलायला शिकवले, हे चूक आहे. दुसरे वाक्य पाहूयात. आई वॉज लव्हिंग अँड केअर. म्हणजे आई प्रेमळ आणि काळजी घेणारी होती, हे वाक्य बरोबर आहे.
थर्ड, पवन लर्न गुड व्हॅल्यूज फ्रॉम हिज मदर. म्हणजे पवनने त्याच्या आईकडून चांगले संस्कार शिकले. हे वाक्य बरोबर आहेत. चला मित्रांनो पुढच्या ऍक्टिव्हिटीकडे वळूयात. चला मित्रांनो, जी ही ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे, थिंक म्हणजे विचार करा. व्हॉट वुड यू डू इफ यू फाउंड मनी ऑन द रोड. म्हणजे रस्त्यात तुम्हाला पैसे सापडले तर तुम्ही काय कराल. तर चला याचे आन्सर आपण पाहूयात. तर याचे आन्सर मी 5 पॉईंट मध्ये डिवाइड केलेले आहे, तर ते पाहूयात आपण. इफ आय फाउंड मनी ऑन द रोड आय वुड चूज ऑनेस्टी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. हेअर्स व्हॉट आय डू. जर मला रस्त्यावर पैसे सापडले तर मी प्रामाणिकपणा आणि जबाबदारी निवडेन. चेक अराउंड. आय वुड लुक अराउंड टू सी इफ एनीवन इज सर्चिंग फॉर इट. म्हणजे आजूबाजूला तपासा, कोणी शोधत आहे का हे पाहण्यासाठी मी आजूबाजूला पाहीन. सेकंड, आस्क नियर बाय पीपल. आय वुड पोलाइटली आस्क पीपल नियर बाय इफ द मनी बिलॉंग्स टू देम. म्हणजे जवळच्या लोकांना विचारा, मी जवळच्या लोकांना नम्रपणे विचारेन की हे पैसे त्यांचे आहेत का. थर्ड, इन्फॉर्म ऑदर्स इफ नो वन क्लेम इट. आय वुड इन्फॉर्म अ टीचर, शॉपकीपर ऑर अ पोलिसमन नियर बाय. म्हणजे इतरांना कळवा, जर कोणी दावा केला नाही तर मी जवळच्या शिक्षक, दुकानदार किंवा पोलिसाला कळवेन. फोर, डू द राईट थिंग. आय वुड हँड ओव्हर द मनी टू द राईट पर्सन सो इट कॅन रीच इट्स रिअल ओनर. म्हणजे योग्य गोष्ट करा, मी ते पैसे योग्य व्यक्तीकडे सोपवेन जेणेकरून ते त्यांच्या खऱ्या मालकापर्यंत पोहोचू शकतील. फिफ्थ, फील प्राऊड. आय वुड फील हॅपी अँड प्राऊड दॅट आय डीड द राईट थिंग इवन इफ इट वॉजंट माइन. म्हणजे अभिमान वाटेल, मला आनंद आणि अभिमान वाटेल की मी योग्य गोष्ट केली जरी ती माझी नसली तरीही. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. लास्ट क्वेश्चन आहे, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड एनलिस्ट द क्वेश्चन्स दॅट आई मे आस्क. आई आस्क्ड हिम अ फ्यू क्वेश्चन्स. म्हणजे खालील विधान वाचा आणि आई विचारू शकणाऱ्या प्रश्नांची यादी करा. आईने त्याला काही प्रश्न विचारले. म्हणजे त्या माणसाला आईने काय प्रश्न विचारले असतील याची यादी आपल्याला करायला सांगितलेली आहे. चला ते आपण पाहूयात. चला, मला वाटते 5 प्रश्न आईने त्या माणसाला विचारले असतील. वेअर डिड यू लूज द कॉइन. म्हणजे तुम्ही नाणे कोठे हरवले. देन सेकंड क्वेश्चन, वेन डिड यू लूज इट. म्हणजे तुम्ही ते केव्हा हरवले. थर्ड क्वेश्चन इज व्हॉट वॉज द कॉइन युज्ड फॉर. म्हणजे ते नाणे कशासाठी वापरले जात होते. फोर्थ क्वेश्चन इज हाऊ मच इज द कॉइन वर्थ. म्हणजे त्या नाण्याची किंमत किती आहे. फिफ्थ क्वेश्चन इज कॅन यू डिस्क्राईब द कॉइन. म्हणजे तुम्ही नाण्याचे वर्णन करू शकता का. आफ्टर हिज आन्सर मॅच आई वॉज कन्व्हिन्स्ड अँड रिटर्न द कॉइन टू हिम. म्हणजे त्याची उत्तरे जोडल्यानंतर आईची खात्री पटली आणि तिने ते नाणे त्याला परत केले. त्याचे आन्सर्सही पुढे मी दिलेले आहे, ते तुम्ही वाचू शकता. तर मित्रांनो, इथेच आपला व्हिडिओ संपलेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा, मित्राबरोबर शेअर करा. तसेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहेत. धन्यवाद.